नमस्कार, शुभांगी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बनवूया हिरव्या मिरचीतील झणझणीत बेसन। तर आपण त्यासाठी आधी मसाला तयार करून घेऊया। तर इथे 10-12 लसणाच्या पाकळ्या, तुम्हाला जेवढं तिखट हवे असेल तेवढ्या मिरच्या, मोठे मीठ आणि कोथिंबीर टाकून याचं वाटण करून घ्यायचं। जास्त बारीक नाही वाटायचं, भरड काढून घ्यायची। तर एका कढईमध्ये तेल टाकायचं। तेल गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरा टाकून घ्यायचं। तर जिरं फुललं की आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया आणि पाऊण चमचा हिंग टाकून घ्यायचं। आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेले छोटे 2 कांदे घेतलेत, ते टाकून घेऊया। कांदा आपण चांगला भाजून घ्यायचा। इथे आपला कांदा भाजून झालाय, त्यामध्ये केलेला मसाला टाकून घेऊया। हा मसाला पण चांगला तेल सुटेपर्यंत भाज। आता इथे आपण हळद टाकून घेऊया। तर मी इथे अर्धा चमचा हळद घेतली। तर हळद टाकून पण आपण चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं। शुभांगी किचनचे जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे मसाला भाजून झालाय, आपण त्यामध्ये 1-1.5 ग्लास पाणी ओतून घेऊया। तर मसाला चांगला भाजायचा। इथे भाजून झालाय, आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊया। तर मी इथे एक टिप देणार आहे। बरेच जण बोलतात बेसन चवीला लागत नाही, तर का लागत नाही? बेसन जर थंड पाण्यात मिक्स करून ओतलं तर बेसनाला चव लागत नाही। बेसन नेहमी उकळी आल्यानंतरच गरगटायचे। बघा, बेसनाला चांगली उकळी आली, तर आपण इथे गरगटून घेऊया। तर त्यासाठी उलटं पकडायचं आणि जेवढं बेसन बसेल तेवढं टाकून आपण गरगटून घ्यायचं। तर एकही गुठळी होत नाही। तर पळीने एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं। जर एखादी गुठळी राहिली असेल तर मिक्स होते। तर या पद्धतीनं नक्की एकदा बेसन करून बघा, आणि बेसन खूप चवीला लागतं। तर इथे तयार झालं आहे आपलं बेसन। तर इथे आपण 5 मिनिटं चांगलं ही वाफ काढून घ्यायची आणि इथे तयार झालं आहे आपलं झणझणीत हिरव्या मिरचीतील बेसन। भाकरी भातासोबत एकच नंबर लागते, नक्की करा। आणि करून झाल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा आपलं पिठलं कसं झालंय। तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।